तर आज एका किसनं माझा गैरसमज मोडा. म्हणजे झालं असं की सकाळी मी आज माझ्या कामाच्या गडबडीत होते. सकाळी नवऱ्याचा डबा द्यायचं, कामं करायची ह्याच्यातच होते. तर मग माझा अवतार जरा खराबच होता. म्हणजे गाऊन घातलेला, केस वर टांगलेले, चेहरा धुतलेला नाही, काय नाही. आणि म्हणजे अवतार खूप खराबच होता. मग तशा अवतारात का नाही काय झालं, मी बसल्यानंतर मग माझी मुलगी आली जवळ आली आणि तिनं दोन्ही हाताने माझा असं चेहरा धरला आणि दोन्ही गालावर किस करू लागली. तर मग एवढं प्रेमानं तिनं मला किस केलं, माया केली, असं म्हणजे कुरवाळल्यासारखं तिनं मला केलं. तर मला लहानपणापासून असा मनात गैरसमज होता की सुंदर दिसणं म्हणजे गोरं असणं. मी लहानपणापासून अशी जरा सावळीच आहे. सावळी म्हणताना मग मला असं वाटायचं की गोरं असलं तरच माणूस सुंदर दिसते. पण तो गैरसमज आज माझ्या मुलगीनं मग एकदम असं मोडून टाकला की आपल्यावर जर समजा एखादी व्यक्ती मनापासून प्रेम करत असली किंवा तिला जर आपण आवडत असलो तर तुम्ही कुठल्याही अवतारात कसं पण असा, तुम्ही सुंदर दिसा किंवा नसा, तुम्ही काळे असा, गोरे असा, सावळे असा, नाका डोळ्यानं कसं पण असा, पण त्या व्यक्तीसाठी तुम्ही सुंदरच असता. तर माझ्यासारखे कित्येक अशा मुली असतील की ज्या म्हणजे आरशासमोर जाऊन उभारून विचार करत असतील की मी आणि जरा गोरी असू तर बरं झालं असतं, माझे डोळे असे असते तर बरं झालं असतं, माझं नाक असं असतं तर बरं झालं असतं, किंवा माझे होठ असे असते तर बरं झालं असतं, तर मी सुंदर दिसलो असतो. तर असं आपल्यामध्ये उणिवा शोधण्यापेक्षा का नाही, आपण जसं आहे तसं स्वतःला ॲक्सेप्ट करा आणि स्वतःवरती थोडं प्रेम करा. कारण जी लोकं आपल्याला मनापासून प्रेम करतात किंवा मनापासून आपल्यावर जीव ओवाळून टाकतात का नाही, त्यांच्यासाठी आपण कायमच सुंदर असतो, भारीच दिसत असतो. त्याच्यामुळं मी अशीच आहे, मी तशीच आहे हे विचार करण्यापेक्षा मी लई भारी दिसतो हा विचार करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जाता जाता माझ्या पेजला फॉलो तेवढं करून जावा. बाय.